नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. त्याकरिता इथं मी बॅकपार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच. त्यानंतर इथे जे शोल्डर आलेले आहेत ते 4.5 इंच, आर्महोल आलेला आहे 5 इंच, छाती आलेली आहे 7.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेते आहे. त्यानंतर खालच्या बाजूला जी गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर इथे मी जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते अगदी सेम तसाच तुम्हाला देखील गळ्याचा आकार व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथे बॅकपार्टला ओपन करून मग पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं थापून घ्या, जेणेकरून आपली समोरच्या बाजूवर देखील ही डिझाईन ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. फक्त स्टिचिंग करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या की आपल्या या डिझाईनमध्ये जेथे कोठे कॉर्नर आले असेल तो कॉर्नर आल्यानंतर म्हणजेच टोक आल्यानंतर नीडल म्हणजे सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्या आकारात येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे खालच्या बाजूला देखील अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. आता येथे हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना त्याला देखील येथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे कंप्लीट करून घ्यायचे आहे. आता येथे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस हे जे आपण जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्या कापडावरती येथे आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एका गोष्टीची काळजी घ्या की आपले हे कट्स आपल्या शिलाईवरती जायला नकोत, नाहीतर चुकून आपली ती गळ्याची लाईनच कट होईल. त्यानंतर इथे हा जो गॅप तयार झाला ना त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅकपार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ बाजूस अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप. आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात इथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खालच्या बाजूला देखील टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी सरळ शेवटपर्यंत इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकाच साईडचं स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचं देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय त्याला देखील इथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. इथे देखील मी एकाच साईडचं सांगते आहे तुम्हाला. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं देखील अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच केल्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे दोन्ही साईडचे बॅकडाट आहेत ना त्याला देखील इथे तुम्हाला स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये ही ग्रीन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला इथे आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती ठेवून घेऊन संपूर्ण गळ्याभोवती या लेसला अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, फक्त स्टिच करत असताना आपल्या गळ्याच्या आकारावरती जेथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा तुम्हाला या लेसला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याभोवती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे.
आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक उमेद मिळते. त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला आता इथे आपल्याला खालच्या बाजूला ठेवून घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत स्टिच करून रेडी करून घ्यायची आहे. आणि इथे बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि इथे मी शेवटी मध्यभागावरती म्हणजे जिथे आपल्या गळ्याचा शेवट होतोय, हा जो गॅप राहिला आहे ना, तिथे हे गोल्डन कलरचे 2 बटन स्टिच करून घेतलेले आहेत. इथे जर तुम्हाला लटकन हवं असेल तर तुम्ही लटकन देखील स्टिच करू शकता. माझ्या क्लायंटला लटकन नको होतं, त्यामुळे मी ही डिझाईन अशीच सिंपल ठेवलेली आहे. आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.